वर्मा हॉटेल आणि वर्मा लॉन्सचे भव्य उद्घाटन। येवल्यात नवे वैभव। येवला शहरात दिमाखदार सोहळ्यात वर्मा हॉटेल आणि वर्मा लॉन्सचे उद्घाटन करण्यात आले। उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या वर्मा परिवाराच्या अथक मेहनतीमुळे या आधुनिक आणि भव्य वास्तूंचा साज सुरू झाला आहे। मागील 4 दशकांपासून उद्योगशीलतेतून येवल्याला जागतिक ओळख निर्माण करून देणाऱ्या वर्मा परिवाराच्या योगदानावर गौरवोद्गार मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष भर दिला। उद्घाटन सोहळ्याचे मुख्य पाहुणे प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी होते। यावेळी वर्मा परिवाराचे सदस्य उद्योजक विक्रम वर्मा, संचालिका मिनल वर्मा, सम्राट वर्मा, हिमांशी वर्मा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। तसेच केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, आमदार किशोर दराडे, राजस्थानमधील आमदार महंत प्रतापपुरी, बाबूसिंह राठोड, रवींद्रसिंह भाटी, माजी आमदार मारुतराव पवार, सहकार नेते अंबादास बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे चिटणीस दिलीप खैरे, युवा नेते कुणाल दराडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक नेते उपस्थित होते। सौ कोल्हे आणि श्री भुजबळ यांनी सांगितले की आत्तापर्यंत लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमासाठी नाशिक किंवा शिर्डीला जाणाऱ्या लोकांना आता येवल्यातच आधुनिक सुविधांची सोय मिळणार आहे। सुनील शेट्टी यांनी येवल्यातील या नव्या प्रकल्पामुळे शहराला एक नवीन ओळख मिळणार असल्याचे नमूद केले। उद्घाटन सोहळ्यात सम्राट वर्मा यांच्या मुलाचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। या सोहळ्यात वाराणसीहून आलेले सुमित खेतान यांच्या गंगारती गायन, विविध नृत्य गटांचे कार्यक्रम, मान्यता आढळ्या तरुण नामदेव, मामिक खान यांच्यासारख्या राष्ट्रीय कलाकारांचे मनोरंजक कार्यक्रम, तसेच भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। जगद्गुरू राम भट्टाचार्य महाराजांनी हिंदू संस्कृतीचे महत्त्व सांगत संस्कृती आणि उद्योग क्षेत्राचा समन्वय राखण्याचे आवाहन केले। राज्यमंत्री आणि आमदारांनी वर्मा परिवाराच्या या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त केला। येवल्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात त्यांचे अमूल्य योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। वर्मा हॉटेल आणि वर्मा लॉन्सच्या उद्घाटनाचे येवल्यातील सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात नवा उत्साह निर्माण झाला असून शहराचे वैभव नावारूपास अबाधित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। सुनील जी, हमारे प्यारे भाटी जी और प्रतापपुरी जी आए हुए, यहाँ स्टेज पर पधारे हुए अन्ना जी, ये सारे सभी लोगों को हम वर्मा परिवार की तरफ से प्रणाम करते हैं। और आज इस देवलोक में पधारी हुई अप्सराएं सारी, यहाँ पधारे हुए सारे देवगण, हर व्यक्ति जो देव को आशीर्वाद देने आया है, उनकी मैं बहुत बहुत आभारी हूँ। तहे दिल से वर्मा परिवार की तरफ से उनको मैं धन्यवाद देती हूँ। और आप सभी वर्मा कुटुंबाचं मनापासून अभिनंदन करतो। येवला शहरामध्ये बऱ्याच वर्षापासून त्यांनी व्यवसायाची चांगली परंपरा केलेली आहे। उद्योगधंद्यामध्ये साधारणतः 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून वेगवेगळ्या फॅक्टरीचं नाव उत्तर महाराष्ट्रात नव्हे आशिया खंडामध्ये प्रसिद्ध आहे। त्याच्या धर्तीवर येवला शहरामध्ये नवीन बिझनेस चालू करण्याचा मानस त्यांचा होता। त्या दृष्टिकोनातून त्यांनी हॉटेल पॅलेस, वर्मा पॅलेस आणि वर्मा लॉन्स हे 2 उद्योग चालू केलेले। एक अभिमानाने मला सांगूशी वाटतं की उद्योग यांनी चालू केले सम्राट। हा सम्राट आमच्या SMD कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि हा विद्यार्थ्यांनी असं चांगलं काम केलं त्याच्यामुळे आमचंसुद्धा सन्मान वाढतो। आमचे स्टुडंट चांगले होत आहे, गावचा विकास होत आहे आणि चांगल्या पद्धतीचं तिथं लॉन्स तयार झालेले आहेत। त्यामुळे आमदार नरेंद्र दराडे हे स्वतः आमदार किशोर यांच्यातर्फे शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। येवला शहरामध्ये अतिशय सुंदर वर्मा पॅलेस या हॉटेलचे उद्घाटन होत आहे। खरं पाहिलं तर या हॉटेलचं रूप पाहिल्यानंतर येवल्याची शान हे सांस्कृतिक शहर असून आणि रघुजीवारून स्थापन केलेलं शहर हे शहरामध्ये अजून हे वर्मा पॅलेस हे हॉटेलचं आणि लॉन्सचं आज उद्घाटन होतं। ते आमचे मित्र आहे, त्यांचे वडील आमचे मार्गदर्शक आहे, त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे। आज त्यांच्या या कार्यक्रमाला, या उद्घाटनाला दराडे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। एवढेच मी आज त्यांना आशीर्वाद देतो। त्यांचं हॉटेल चांगलं चालू, अतिशय त्यांची सेवा घडो लोकांची। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।